नमस्कार मित्रांनो, मी मनोज तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल नेशन नागपूरमध्ये. तर आपणला चालू होता की ट्रेन हा चॅप्टर आपला चालू होता. ट्रेन या चॅप्टरचे आपले 2 व्हिडिओ बनलेले आहे ऑलरेडी आणि तुम्ही जर ते नसेल बघितले तुम्ही ते नक्की बघा. त्यानंतर आपण आपण बघणार आहे आज समोरचे व्हिडिओ. ठीक आहे, समोरचे क्वेश्चन बघणार आहे, समोर टाईप बघणार आहोत. जर तुम्ही ते व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा. तर आपण बघितले होते की बेसिक क्वेश्चन बघितले होते आपण. बेसिक क्वेश्चनमध्ये काय की तर आपण पेनचा कलर चेंज करून घेऊया. की आपल्याला माहिती आहे जर समान दिशा असेल काय असेल समान दिशा. समान दिशा म्हणजे काय झालं समान दिशा म्हणजे काय झालं सेम डायरेक्शन. आणि सेम डायरेक्शन मध्ये काय असते सेम डायरेक्शन म्हणजे जे स्पीड असते. स्पीड म्हणजे काय जे वेग असते ते काय असते वेग हा वेग मधून मायनस होतो म्हणजे वेग 1 मायनस वेग 2 होतो. आणि जे लांबी असते रेल्वेची लांबी ती काय असते लांबी प्लस होत असते. ते काय असते लांबी प्लस होत असते कशामध्ये समान दिशेमध्ये. नंतर काय ते विरुद्ध दिशा. नंतर काय ते विरुद्ध दिशा. विरुद्ध दिशा म्हणजे अपोजिट डायरेक्शन. आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये काय असतं अपोजिट डायरेक्शन मध्ये काय असते वेग म्हणजे स्पीड यांचं काय असते वेग 1 प्लस वेग 2 यांची काय असते स्पीड होत स्पीडची ऍडिशन होत असते. आणि जे लांबी असते ती लांबी त्यांची पण काय होत असते त्यांची पण काय ऍडिशन होत असते म्हणजे प्लस होत असते. आणि जे काही बेसिक क्वेश्चन सगळे आपण बघितलेले होते. आता बघूया आपण समोरचे क्वेश्चन समोरच्या टाईपचे क्वेश्चन. समोरचा क्वेश्चन काय म्हटलंय बघा की मुंबई ते कलकत्ता काय म्हटलंय मुंबई ते कलकत्ता अंतर किती आहे 2400 किलोमीटर मानले. या दोन्ही ठिकाणाहून सकाळी 8 वाजता परस्परांच्या विरुद्ध काय परस्परांच्या दिशेने म्हटलंय. परस्परांच्या दिशेने म्हणजे अपोजिट डायरेक्शन ठीक आहे. दोन गाड्या अनुक्रमे 110 किलोमीटर व 130 किलोमीटर पर आवर वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील व किती वाजता भेटतील. परस्परांच्या दिशेने म्हणजे एकमेकांच्या एक इकडून चालली आहे आणि एक इकडून चाललेली आहे ठीक आहे. तर सपोज ही मुंबई आहे ठीक आहे आणि काय कलकत्ता आहे. या दोघांच्या मधलं डिस्टन्स किती आहे दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे 2400 किलोमीटर ठीक आहे. मुंबईवरून जी निघाली ट्रेन त्याची स्पीड किती आहे 110 किलोमीटर. आणि जी कलकत्त्यावरून मुंबईवरून कलकत्त्याला जात आहे आणि कलकत्त्यावरून मुंबईला जी जात आहे तिची स्पीड किती आहे 130 ठीक आहे. तर हे काय अपोजिट डायरेक्शन आहे ना. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय विरुद्ध दिशा. विरुद्ध दिशा म्हणजे काय असते स्पीडची प्लस होत असते. म्हणजे 110 किलोमीटर आणि 130 किलोमीटर या दोन ट्रेनची काय झाली स्पीड. तर टोटल स्पीड किती झाली आपली 3 आणि 1 किती झाले 4 आणि हे 2 म्हणजे 240 किलोमीटर पर आवर 240 किलोमीटर पर आवर. आणि दोन्ही ट्रेन किती वाजता निघाल्या दोन्ही ट्रेन निघाल्या 8 वाजता. तर त्या ट्रेन परस्परांना किती वाजता भेटतील असं विचारलेलं आहे आपल्याला. तर अपोजिट डायरेक्शन स्पीड प्लस करू आणि स्पीड प्लस केली आपण तर किती भेटली आपल्याला 240 किलोमीटर आपल्याला पर आवर भेटली म्हणजे एका घंट्यामध्ये 240 चालतात. तर त्यांना चालायचं किती आता त्यांना चालायचं आहे 240 ठीक आहे. 2400 किलोमीटर त्यांना चालायचं आहे. तर चला ठीक आहे. आपली टोटल डिस्टन्स किती आहे टोटल डिस्टन्स आहे आपला 2400 आणि कितीच्या स्पीडने चालायचं आहे आपल्याला 240च्या स्पीडने चालायचं आहे. आपण काय करू त्याला स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे स्पीड इज इक्वल्स टू काय असते डिस्टन्स अपॉन टाइम. आणि टाइम इज इक्वल्स टू काय होईल मग डिस्टन्स अपॉन स्पीड ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला काही नाही याच्यामध्ये फॉर्म्युलाची तशी काही गरज पण नाही आहे ठीक आहे. तर टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आपल्याला डिस्टन्स दिले आपल्याला 2400 भागीला स्पीड किती दिली आपल्याला स्पीड झाली आपली 240 0 0 कॅन्सल 24 24 24 10 240 म्हणजे 10 टाइम किती झाला 10. तर 10 घंट्यामध्ये 10 घंट्यानंतर त्या भेटतील. तर आता वाजले किती आहे 8 वाजले आहे नंतर ते 10 घंट्यानंतर भेटतील 10 आणि 18 18 18 म्हणजे घड्याळमध्ये किती 18 म्हणजे होते 6. तर 6 वाजता ते येईल 6 PM ठीक आहे. 6 PM ला त्या ट्रेन एकमेकांना भेटतील. नाही समजलं तर बघा आपली स्पीड किती आहे 240 किलोमीटर पर आवर. 240 किलोमीटर पर आवर म्हणजे 240 चालते तासामध्ये एका तासामध्ये. तर 2400 किलोमीटर चालणार किती घंट्यामध्ये 240 किलोमीटर चालते एका घंट्यामध्ये तर 2400 किती चालणार किती घंट्यामध्ये चालणार. क्रॉस मल्टिप्लाय जर केली तर सेम तसंच होणार 2400 भागीला किती 240 0 आणि 0 कॅन्सल 24 24 24 10 240 10 घंट्यानंतर भेटतील. आणि सकाळी ट्रेन किती वाजता सुटल्या होत्या 8 वाजता 8 प्लस 10 किती झाले 18 आणि घड्याळीमध्ये 18 म्हणजे किती होते 6. 6 कोणते हे सकाळी 8 वाजता सुटले होते संत हे जे 6 भेटले ते कोणते 6 आहे 6 इव्हनिंगचे आहे. इव्हनिंगचे म्हणजे 6 PM वाले आहे 6 काय PM वाले आहे. चला बघूया समोरचा क्वेश्चन काय म्हटलंय की नागपूर नागपूर आणि मनमाडचे अंतर किती आहे 442 म्हणजे हे नागपूर आहे आणि हे काय मनमाड आहे ठीक आहे. या दोघांच्या मधलं डिस्टन्स किती आहे या दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे 442 किलोमीटर. नागपूरहून सकाळी 8:30 वाजता नागपूरहून सकाळी किती वाजता
नागपूरहून सकाळी 8:30 वाजता 70 किलोमीटरची स्पीडनं, किती स्पीड आहे 70 किलोमीटर पर आवरची स्पीडनं वेगाने गाडी मनमाडकडे निघाली. जात आहे कुठे? मनमाडकडे जात आहे. मनमाडकडे जात आहे. व त्याच वेळी मनमाडहून नागपूरकडे ताशी, हे जी मनमाड आहे त्या मनमाडकडून ताशी नागपूरला 60 किलोमीटर पर आवर, किती 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे जे 60च्या स्पीडनं, ठीक आहे. काय म्हटलं? त्याच वेळी म्हणजे टाइम कोणता आहे? टाइम तोच आहे, सेम टाइम आहे. सेम टाइम आहे तर काही विषय नाही आपल्याला, ठीक आहे. त्याच वेळी म्हणजे 8:30 वाजताच निघाली. त्याची स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर आहे. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात भेटतील? तर पहिलं तर बघा, पहिली तर काय, डायरेक्शन अपोजिट आहे. अपोजिट म्हणजे काय? विरुद्ध दिशा आहे. कोणती दिशा आहे? विरुद्ध दिशेने ट्रेन चालत आहे आणि विरुद्ध दिशेमध्ये आपल्याला माहिती आहे, विरुद्ध दिशेमध्ये आपली काय असते? स्पीडची प्लस असते. स्पीडची होत असते प्लस. पहिली स्पीड किती आहे आपली? 70ची. दुसरी स्पीड किती आहे आपली? 60ची. 60 आणि 70 किती? 60, 6, 12, 13. ठीक आहे. 0 आणि हे 13. म्हणजे 130 किलोमीटर पर आवरची आपली स्पीड झाली. बरोबर आहे. आणि चालायचं किती आहे आपल्याला? 442 किलोमीटर चालायचं आहे. तर 130 किलोमीटर ते एका तासात चालते. तर 442 ते किती तासामध्ये चालेल? ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा. तर काय होऊन जाईल? 442 भागीला किती? 130. याला आपण असं लिहू शकतो का? याला आपण असं लिहू शकतो 442 भागीला 13 गुणिले 10 असं पण लिहू शकतो. ठीक आहे. तर 13 भाग देऊ आपण. 13 का 13, 13 2 26, 13 त्रिक 39. नंतर किती राहिले? 5, 5 2, 13 चौक 52, 13 चौक 52. म्हणजे त्याला आपण 3.4 असं लिहू शकतो. 3.4 लिहू शकतो. आणि 3.4 ला जर आपल्याला घंट्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करायचं आहे बघा. 3 प्लस जे 0.4 आहे, 0.4 आहे, याला 6 ने मल्टिप्लाय करा. 6 चौक 24. ठीक आहे. तर 6 चौक 24 म्हणजे 3 वाजून 24 म्हणजे 3 घंटे 24 मिनिटं. 3 घंटे 24 मिनिटं. 3 घंटे आणि 24 मिनिटं त्यांना लागेल. 3 घंटे 24 मिनिटांनी ते काय होईल? तर आता बघा, 8 वाजता त्या 2 ट्रेन निघाल्या होत्या. तर त्यांना टोटल किती घंटे लागत आहेत? 3 घंटे 24 मिनिटं. तर 8, 8:30ची किती? 9:30, 10:30, 11:30. ओके, 11:30 झाले. 11:30 आणि 24 मिनिटं त्याच्यात प्लस केले तर 11:30 आणि 24 म्हणजे 30, 40, 50, 54 म्हणजेच 11 वाजून 54 मिनिटाला 11 वाजून 54 मिनिटाला त्या 2 ट्रेन काय होईल? एकमेकांना भेटतील. बरोबर आहे. त्या गाड्या परस्परांना किती वेळात भेटतील? अच्छा, पहिल्याचा ऑप्शन आन्सर काय होईल? पहिल्याचा आन्सर होईल त्या गाड्या परस्परांना 3 घंटे 24 मिनिटांनी भेटतील. त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील? तर त्या गाड्या परस्परांना 11 वाजून 54 मिनिटांनी भेटतील. जेव्हा त्या गाड्या भेटतील तेव्हा नागपूरच्या गाडीने किती अंतर कापले असेल? नागपूरची गाडीची स्पीड किती आहे? 70 किलोमीटर. तर 70 किलोमीटर ही चालते. 70 किलोमीटर चालते. ही किती वेळामध्ये चालते? ही 70 किलोमीटर चालते ही एका तासामध्ये. बरोबर आहे. तर 3.24 म्हणजे 3 घंटे आणि 24 मिनिटामध्ये, 3 घंटे 24 मिनिटामध्ये ती किती चालणार ते आपल्याला काढायचं आहे. ते आपल्याला काढता येईल. जर जर चालते ती एका तासामध्ये, म्हणजे 70 किलोमीटर चालते ती एका तासामध्ये. एका तासामध्ये किती मिनिटं? 60 मिनिटं झाले. आणि 3 घंटे 24 मिनिटं म्हणजे किती झाले? सायंत्रिक 18, 180 प्लस 24. तर एवढ्या मिनिटामध्ये किती? 4, 8 2 10 0 कॅरी 1 2. तर 204 मिनिटामध्ये किती चालेल? बरोबर आहे. जर 70 किलोमीटर ही जी आपली स्पीड आहे, 70 किलोमीटरला आपण तोडलं, तर तुम्ही याच्या आधीची व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला समजलं असेल की 70 किलोमीटर पर आवरची स्पीडला आपण अशा प्रकारे होऊ शकतो की 70 किलोमीटर जाते एका तासामध्ये. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटं. एक तास म्हणजे किती? 60 मिनिटं. तर 204 मिनिटामध्ये ती किती चालली? क्रॉस मल्टिप्लाय करायचा. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर काय होईल? 70 गुणिला 204 भागिला किती? 60. 0 आणि हा 0 कटला. 6 एक 6, 12, सायंत्रिक 18, हे शिल्लक राहिले 2. 6 चौक 24. 34 गुणिला 7. 34 गुणिला 7. 7 चौक 28 चे 8. हातचे आले 2. 7 21. 21, 22, 23. म्हणजेच 238 किलोमीटर ट्रेन चालली असेल. कोणती? जी नागपूरहून ट्रेन निघालेली ती ट्रेन चालली असेल 238 किलोमीटर चाललेली असेल. समजला असेल क्वेश्चन? व्हेरी गुड. तर समोर चला. समोर पण काय म्हटलंय की नांदेड आणि मुंबई यांच्यातील अंतर किती आहे? 424 किलोमीटर आहे. एक नांदेड आहे, ठीक आहे. नांदेड आणि मुंबई, नांदेड आणि मुंबई यांच्यातलं अंतर किती दिलं आहे? अंतर दिलं आपल्याला 424 किलोमीटर दिलं आहे. नांदेडहून मुंबईकडे सकाळी किती वाजता? 7:30 वाजता ताशी 66 किलोमीटर पर आवर वेगाने गाडी निघाली. ठीक आहे. तर ही निघाली गाडी किती? 7:30 वाजता निघाली. त्या गाडीची स्पीड किती होती? त्या गाडीची स्पीड होती 66 किलोमीटर पर आवर. कुठे निघाली? ती निघाली एम म्हणजे कुठे? मुंबईकडे.
त्याच वेळी मुंबईहून त्याच वेळी काय झाली, मुंबईवरून एक ट्रेन निघाली. त्याच वेळी म्हणजे किती वाजता, 7:30 वाजता. म्हणजे टायमाचा काही इश्यू आहे का, नाही, कारण टाइम दोघांचा पण काय सारखा आहे. त्याच वेळेस मुंबईहून नांदेडकडे 40 किलोमीटर पर आवर वेगाने गाडी निघाली. आणि ही जी गाडी निघाली, या गाडीची स्पीड किती होती, 40 किलोमीटर पर आवर निघा होती. या गाड्या परस्परांना किती वेळात भेटतील. सेम या पहिला जो क्वेश्चन केला आपण त्याच प्रकारे अपोजिट डायरेक्शन स्पीड काय होईल, प्लस होईल. 60 आणि 40 किती होईल, म्हणजे 60 आणि 40 100 आणि हे 6 म्हणजे 106. 106 किलोमीटर चालतात ते किती घंट्यामध्ये, एका तासामध्ये. तर 442 जे आहे, सॉरी 424 जे आहे ते किती तासामध्ये चालेल. ठीक आहे, तर क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर काय होईल, 424 भागीला 106. बघा 100ला जर 4 मल्टिप्लाय केला तर 400 होते आणि 6ला 4 मल्टिप्लाय 420, म्हणजे 106 106 424 म्हणजे 4 तासानंतर. 4 तासानंतर त्या ट्रेन एकमेकांना भेटतील. दुसऱ्या ऑप्शनचं काय आन्सर, या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील. त्या निघायला होत्या 7:30ला. 7:30 प्लस सॉरी 7:30 मध्ये जर 4 प्लस केले 8:30 9:30 10:30 11:30, म्हणजे या गाड्या परस्परांना भेटतील 11:30 वाजता भेटतील. बरोबर. जेव्हा या गाड्या परस्परांना भेटतील तेव्हा नांदेडच्या गाडीने किती अंतर, चुकीनं आलाय, ठीक आहे, हे किती अंतर पार केलेलं असेल. तर नांदेडच्या गाडीने किती अंतर पार केलेलं असेल, तर 4 तासामध्ये. नांदेडची गाडीची स्पीड किती आहे, नांदेडची गाडी कोणती आहे ही, तिची स्पीड किती आहे, 66 किलोमीटर. तर 66 किलोमीटर किती तासामध्ये चालते, एका तासामध्ये. तर 4 तास चालली असेल, कारण की 4 तासानंतर त्या भेटल्या. तर 4 तास ही पण चालली, ती पण चालली, 4 तास 4 तास दोन्ही गाड्या पण चालल्या. तर 66 किलोमीटर चालते एका तासामध्ये. ठीक आहे, तर 4 तासामध्ये किती चालेल, 4 तासामध्ये किती चालेल, क्रॉस मल्टिप्लाय करा. 66 गुणिला 4, 66 गुणिला 4. ठीक आहे. बघा याच्या आधीचा क्वेश्चन त्याच्यामध्ये आपण काय केलं, मिनिटामध्ये कन्वर्ट केलं होतं. का बरं, कारण की 3 घंटे 24 मिनिटं होते, म्हणून त्यांना आपण सगळे मिनिटामध्ये कन्वर्ट केलं, कन्फ्युजन न झाल्या पाहिजे म्हणून. तर आपलं सरसर तासामध्ये निघत आहे, कारण की ते 4 तास बंदे आहे. तर 66 गुणिला 4, ठीक आहे, 6 चोक 24, 24 चे 4 आजच्या जाऊन 6 चोक 24 25 26, म्हणजे 264 किलोमीटर त्या गाडीने चालले असेल. कोणत्या, नांदेडची जी गाडी आहे त्या गाडीने 264 किलोमीटर चालली असेल ते. ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन बघूया. तर समोरचा क्वेश्चन असा आहे की मुंबई ते जळगाव हे 600 किलोमीटरचे अंतर कापण्यास 2 गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या. कशा निघाल्या, विरुद्ध दिशेने निघाल्या. एक मुंबई आहे आणि एक काय जळगाव आहे. यांच्यातील डिस्टन्स किती आहे, तर यांच्यातील डिस्टन्स आहे 600 किलोमीटर. ठीक आहे, तर मुंबईहून 1 तास अगोदर सुटलेल्या गाडीचा वेग ताशी किती आहे, 50 किलोमीटर असून, तर मुंबईहून एक जी ट्रेन आहे ती ट्रेन पहिलेच निघाली म्हणते, आणि तिची स्पीड किती आहे, तर तिची स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर. तर मला सांगा, जर ही मुंबईहून निघालेली ट्रेन 1 तास पहिले निघाली आणि हिची स्पीड किती आहे, 50 किलोमीटर है ना, 50 किलोमीटर पर आवर. तर 1 तास पहिले निघाली, तर माझा अर्थ आहे की तिने 50 किलोमीटर पहिलेच खतम करून टाकला. तर ऍक्च्युअल डिस्टन्स 600 न राहता आता की 6 राहिलं, ते 550 डिस्टन्स राहिला, कारण की 50 किलोमीटर ऑलरेडी झाली. ठीक आहे, आता राहिले 550. आता जेव्हा 550 किलोमीटर राहिलं होतं तेव्हा जळगावहून सुटलेली गाडीचा वेग किती आहे, 60 किलोमीटर आहे. आता जेव्हा 550 अंतर आलं तेव्हा हे जळगाववरून एक ट्रेन निघाली आणि त्या ट्रेनची स्पीड किती होती, तिची स्पीड होती 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, तर परस्परांना त्या गाड्या जेव्हा भेटतील तेव्हा मुंबईच्या गाडीने किती अंतर कापले असेल. आता मला सांगा, आता हे जे डिस्टन्स आहे 50, याचा काही इश्यूच नाही राहिला, कारण की तेव्हा जेव्हा ही 50 किलोमीटर चालली मुंबईवरून निघालेली गाडी, तेव्हा ही गाडी चालू व्हायची होती जळगावची. तर ते 50 किलोमीटर बाजूला काढून ठेवून द्या, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल डिस्टन्स किती राहिला, तर ऍक्च्युअल डिस्टन्स आपले 550. आता अपोजिट डायरेक्शन आहे, तर अपोजिट डायरेक्शन म्हणजे आहे विरुद्ध दिशा, आणि विरुद्ध दिशा असते आपण काय करतो, स्पीडला प्लस. तर पहिली स्पीड आहे 50, दुसरी स्पीड किती आपली 60, 50 आणि 60 किती झाले 110. ठीक आहे, तर म्हणजे आपली स्पीड किती झाली 110 किलोमीटर पर आवरची. बरोबर. तर 110 किलोमीटर, 110 काय किलोमीटर किती तासामध्ये चालते, एका तासामध्ये चालते. ठीक आहे, 110 किलोमीटर एका तासात चालते, तर चालायचं किती आपल्याला 550. तर 550 किलोमीटर, किलोमीटर खाली किलोमीटर किती तासामध्ये चालेल. ठीक आहे, तर क्रॉस मल्टिप्लाय करा, तर काय होईल, 550 भागीला 110, 0 आणि 0 कॅन्सल, 11 1 11, 11 5 55, म्हणजे 5 तासानंतर त्या काय होईल, आपल्याला भेटतील. पण आपल्याला ते विचारलंय का, परस्परांना त्या गाड्या जेव्हा भेटतील, केव्हा भेटतील, 5 तासानंतर भेटतील, तेव्हा मुंबईच्या गाडीने किती अंतर कापले असेल. ठीक आहे, तेव्हा मुंबईच्या गाडीने किती अंतर कापले असेल. आता 5 तासानंतर त्या गाड्या भेटतील, तर मुंबईची गाडीनं ऑलरेडी पहिले 1 तास चालून घेतली होती. ठीक आहे, तर आपल्याला ते काढायचंय का, काय म्हटलंय की जेव्हा भेटतील तेव्हा म्हटलंय ना, जेव्हा भेटतील तेव्हा मुंबईच्या गाडी किती अंतर कापली असेल, तर मुंबईच्या गाडीची स्पीड किती आहे 50 ची.
आणि 5 तासामध्ये तीन किती चालले, तर ते 5 तास चालेल. 5 25 आणि 0 250 किलोमीटर पर आवर. आणि त्याच्या आधी पण ती किती चाललं, तिने जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर विचारलं असतं की तिने टोटल डिस्टन्स किती चालला, ठीक आहे, टोटल डिस्टन्स 250 तर चाललीच, पण आधी त्याच्या आधी पण ते 50 चालली होती. 50 म्हणजे किती झाले, 300 किलोमीटर पर आवर. हे चाललं टोटल डिस्टन्स. आणि हे जेव्हा भेटत जेव्हा दोन्ही गाड्या सोबत चालू झाल्या आणि सोबत चालू झाल्या तेव्हा जे भेटल्या तेव्हा मुंबईहून निघालेली गाडी किती चालली, तर 250 चाललेली होती. ठीक आहे, क्वेश्चन समजून घ्या, क्वेश्चनच्या भावना समजून घ्या. ठीक आहे, सराव संच म्हणजे काय, तुम्हाला जे आता क्वेश्चन आपण घेतले आहे तेच क्वेश्चन तुम्हाला आता त्याच प्रकारचे क्वेश्चन इथे आहे, तर त्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, चला आपण क्विक रिव्हिजन बघू याच्यावर. सकाळी 6 वाजता, किती वाजता, सकाळी 6 वाजता दोन गाड्या परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघाल्या. ठीक आहे, 6 वाजता दोन गाड्या, एक पहिली गाडी आणि ही दुसरी गाडी, यांच्यातील डिस्टन्स किती होतं, यांच्यातील डिस्टन्स होतं 600 किलोमीटर. ठीक आहे, आणि परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघाल्या, सॉरी 600 नव्हतं, यांच्यातील डिस्टन्स किती होतं, 1000. ठीक आहे, 1000 आहे इथे. हा, ठीक आहे, 6 वाजता निघाल्या आणि त्या परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघाल्या, म्हणजे ही इकडून जात आहे आणि ही दुसरी ट्रेन इकडून जात आहे. यांच्यातील डिस्टन्स किती आहे, 1000 किलोमीटर असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे किती आहे, पहिल्या गाडीचा वेग 55 किलोमीटर आहे, दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे, 70 किलोमीटर पर आवर आहे. तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील, तर विरुद्ध दिशा म्हणजे काय, स्पीडची काय, प्लस 55 प्लस किती, 70, 7 5 12, 125 किलोमीटर पर आवर. तर 125 किलोमीटर किलोमीटर किती वेळात चालतात, तर एका तासात चालतात. आपल्याला किती चालायचं आहे, आपल्याला चालायचं आहे 1000 किलोमीटर. तर 1000 किलोमीटर किती तासात चालू, आपण क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय, 1000 भागीला किती, 125. बरोबर आहे. तर हा 8 भाग जाईल. बरोबर आहे. 8 म्हणजे कसा, जर 8 ने 100 मल्टिप्लाय केलं तर 800 होईल, आणि 25ला 8 ने मल्टिप्लाय तर 25 8 200. ठीक आहे, तर 200 आणि 800 1000, म्हणजे 125 125 125 8 जा किती होईल, 1000 होईल. ठीक आहे, नाही समजलं मल्टिप्लाय करून पहा. 125 गुणिले 8 जर केले तर 8 चोक 8 45, 0 8 आले 4, 12 96 96 आणि 4 किती झाले, 100 आले 1000. म्हणजे 125 125 125 8 1000, म्हणजे 8 तासानंतर त्या काय वेळ ट्रेन एकमेकांना भेटतील. पण आपल्याला विचारलं काय, किती वाजता भेटतील, म्हणजे पहिले सकाळी 6 वाजता ट्रेन सुटल्या, 6 आणि 8 किती झाले, 14. 14 म्हणजे किती, 2. तर 2 PM ला त्यावेळी त्या दोन ट्रेन एकमेकांना भेटतील. तर समजा क्वेश्चन पहा. मुंबई बेळगाव अंतर किती आहे, 590 किलोमीटर आहे. एकाच वेळी सकाळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या. ठीक आहे, मुंबई आणि बेळगाव यांच्यातील डिस्टन्स किती आहे, 590 किलोमीटर आहे. बरोबर आहे. किती वाजता निघाल्या, 7 वाजता निघाल्या, विरुद्ध दिशेने हे इकडून चालली आणि हे इकडून चालली. ठीक आहे, पहिली गाडीचा स्पीड किती आहे, 48, दुसऱ्या गाडीची स्पीड किती आहे, 70. तर त्या दोघांच्या भेटीच्या बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल, तुम्हाला काढता येईल. काही नाही करायचं, स्पीडला प्लस करायचं आहे, स्पीड प्लस करून किती तास लागतील ते काढायचं आहे. नंतर बेळगाव म्हणजे ही वाली, तर त्या तासामध्ये किती झालेले ते तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चनचा आन्सर काढू. क्वेश्चनचा आन्सर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा. ठीक आहे, चला समजा क्वेश्चन पण सेमच आहे. औरंगाबाद नाशिक अंतर, एक औरंगाबाद आहे आणि एक काय नाशिक आहे, यांच्यातील अंतर किती आहे, तर यांच्यातील अंतर आहे 260 किलोमीटर, 261 किलोमीटर आहे. सकाळी 8:45 वाजता गाडी औरंगाबादहून नाशिककडे 633 किलोमीटर पर आवर वेगाने निघाली. काय म्हटलं, औरंगाबादवरून नाशिककडे. ठीक आहे, औरंगाबादवरून नाशिककडे निघाली, किती स्पीड आहे याची, 33 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे. त्याच वेळी नाशिकवरून औरंगाबादकडे गाडी किती किलोमीटर, 25 किलोमीटर पर आवर वेगाने निघाली, म्हणजे विरुद्ध दिशेने निघाली. बरोबर आहे. तर स्पीड किती आहे, अपोजिट डायरेक्शन आहे, तर अपोजिट डायरेक्शनची स्पीड काय होत असते, प्लस. तर 33 प्लस 25, 5 आणि 3 8, 3 आणि 2 5, म्हणजे 58 किलोमीटर पर आवर ची काय आपली स्पीड आहे. एका तासामध्ये 58 किलोमीटर एका तासामध्ये चालतात. बरोबर आहे. तर 261 किलोमीटर किती तासामध्ये चालेल. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. तर 261 भागिले किती, 58. द्या भाग आता. कशाने भाग दिला इथं, दिक्कत आहे, दिक्कत तर 3 भाग देऊ. 3 1 3 किती राहिले मग, 3 1 3 2 नाही जाणार भाग.
भाग नाही जाणार, ठीक आहे. 8 3 24, 8 चौक 32. नाही, ठीक आहे. तर आपण याला एक काम करू, 261 भागीला आपण 58 करू. याला आपण भाग देऊ 58. याला आपण किती मध्ये मल्टिप्लाय केलं तर भाग जाईल 4, ठीक आहे. तर 58 4 जा 58 4 जा 8 चौक 32, 32 चे 2 हातच्याला 3, 5 चौक 20, 20 आणि 3 23, ठीक आहे. 58 4 जा किती झाले 232, ठीक आहे. याला मायनस करा, 11तून 2 गेले, 11तून 2 गेले 9 राहिले, कॅरी 1, 3 आणि 4, 6तून 4 गेले किती राहिले 2 आणि हा 0, इथे किती राहिले 29, इथे घेतले पॉईंट, इथे घेतला 0. 58 5 जा, कारण 29च्या डबल आहे 58, म्हणजे 58 5 जा 290 होऊन जाईल. 58 5 जा 290, ही झाली 0 0. म्हणजे आपल्याला किती तास लागतील, तर आपल्याला लागतील 4.5 तास. 4.5 तास म्हणजे काय, 4 प्लस 0.5 आहे, याला 6 ने मल्टिप्लाय करा, ठीक आहे. 0.5 ला म्हणजे 5 ला 6 ने मल्टिप्लाय करा, तर 4 आणि 6 पंचे 30, तर आपल्याला 4.5 तास लागतील. काय लागतील, 4.5 तास लागतील आपल्याला त्या भेटायला. त्या गाड्या म्हणजे 4.5 तासानंतर त्या गाड्या काय करतील, एकमेकांना भेटतील. या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील, आपण आपल्या काय विचारलं, या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील, तर या गाड्या निघाल्या किती वाजता होत्या, 8:45 ला. तर 8:45 मध्ये जर आपण 4.5 तास प्लस केले, म्हणजे 8 आणि 4 12, ठीक आहे. 12:45 मध्ये 30 जर प्लस केले, तर 12:45 मध्ये 30 तर आपल्याला 1:15, तर 1:15 ला त्या गाड्या काय होईल, परस्पर एकमेकांना भेटतील, बरोबर. ठीक आहे. कारण 8:45 याच्यामध्ये आपण 4 30 जर प्लस केले, ठीक आहे. 5 4 आणि 3 7 आणि 8 आणि 4 12, म्हणजे 12 वाजून 75 मिनिटं. 12 वाजून 75 मिनिटं म्हणजे काय, 60 मिनिटं प्लस 15 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजे 1 तास, म्हणजे 12च्या ठिकाणी आता किती वाजला, 1 वाजून किती 15 मिनिटं. तर 1 वाजून 15 मिनिटांनी काय होईल, त्या ट्रेन एकमेकांना भेटतील. जेव्हा या गाड्या भेटतील तेव्हा औरंगाबादच्या गाडीने किती अंतर कापले असेल, औरंगाबादची गाडीची स्पीड किती आहे, 33 किलोमीटर. तर 4.5 तासामध्ये किती कापेल ते, तर 4.5 तासामध्ये कापेल ते 33 गुणिले 4, 4 त्रिक 12 तर 2 कॅरी 1, 4 त्रिक 12 नाही 13, 132 किलोमीटर हे कापले. आणि 11 33 च्या अर्धे, कारण अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटं आहेत, आता 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. म्हणजे 33 च्या अर्धे किती, 15 16 2 32 16.5, ठीक आहे. 16.5 याच्यामध्ये काय करू आपण, प्लस करू. तर हा 5.728 3 4 1 148.5 किलोमीटर काय होईल ते चालेल, ठीक आहे. समोरचा क्वेश्चन पहा. तर समोरचा क्वेश्चन आहे की मुंबई ते गोवा अंतर किती आहे, तर मुंबई ते गोवा यांच्यातील अंतर आहे 540 किलोमीटर. 540 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून सकाळी 8:20 वाजता सुटलेली ताशी मुंबईहून जी ट्रेन सुटली ती किती वाजता सुटली, तर ती सुटली 8:20 मिनिटांनी, आणि तिची स्पीड किती होती, तिची स्पीड होती 60 किलोमीटर पर आवर, ठीक आहे. वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या, म्हणजे टाइम कसा सेम आहे, तर गोव्याहून जी ट्रेन सुटली त्या ट्रेनची स्पीड किती होती, 75 किलोमीटर पर आवर, आणि टाइम काय होता तोच 8:20, सेम टायमाला सुटल्या. तर किंवा 75 किलोमीटरचा वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल, तर अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण स्पीड प्लस करू, स्पीड प्लस 60 आणि 75, ठीक आहे. 5 आणि 13 35, तर 135 किलोमीटर किती तासामध्ये, एका तासामध्ये. तर 540 किलोमीटर किती तासामध्ये, क्रॉस मल्टिप्लाय करा, ठीक आहे. तर 540 भागीला 135, 13 52, 4 ने भाग जाईल, 13 52 आणि 5 20, 4. तर 4 तासानंतर काय होईल, त्या ट्रेन एकमेकांना भेटतील. पण आपल्याला काय विचारलंय की वेग असलेल्या गाडी किती वाजता भेटतील, तर ह्या ट्रेन किती वाजता निघाल्या होत्या, 8:20 मिनिटांनी, 8 आणि 4 12, 12:20 मिनिटांनी भेटतील, कारण की 4 तास लागतील आपल्याला. तर आपण याच्यामध्ये 8:20 मध्ये जर 4 तास प्लस केले, तर आपल्याला काय होईल, हे 20 आणि 8 आणि 4 12, म्हणजे 12:20 मिनिटांनी काय होईल, ट्रेन एकमेकांना भेटतील, ठीक आहे. चला समोरचा क्वेश्चन बघूया. समोरचा क्वेश्चन पण सेम आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन बघा काय म्हटलंय की मुंबई आणि बँगलोर यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, 511 किलोमीटर आहे. सकाळी 9:30 वाजता, 9 वाजून 30 मिनिटांनी, सकाळी किती 9 वाजून 30 मिनिटांनी बँगलोरकडे ताशी किती, 43 किलोमीटर पर आवर वेगाने गाडी निघाली, व सकाळी 10:30 वाजता बँगलोरहून, आणि सकाळी किती वाजता, बँगलोरहून निघाली 10:30 वाजता.
बँगलोर निघाली 10:30 वाजता. कितीच्या स्पीडने निघाली रे? 35च्या स्पीडने निघाली. 35 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने निघाली. तर या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील? ठीक आहे. तर बघा आपलं टोटल डिस्टन्स किती आहे? आता टोटल डिस्टन्स आहे आपला 511 किलोमीटर. बट ही जी ट्रेन आहे ही 9:30 वाजता निघाली मुंबईवरून निघणारी आणि ही निघाली 10:30 वाजता. म्हणजे टायमाचा डिफरन्स किती आहे? एका तासाचा डिफरन्स आहे. तर ही ट्रेन जर 10:30 वाजेपर्यंत ही ट्रेन 10:30 वाजेपर्यंत म्हणजे 1 तास चालली. 1 तास चालली म्हणजे किती चालली? 43 किलोमीटर चालली. तर 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 511 ॲक्च्युअल डिस्टन्स होतं, त्यातलं 43 किलोमीटर कमी करू, कारण की 43 किलोमीटर ही ऑलरेडी चालली. तर 11 3 गेले, किती राहिले? 8, कॅरी 1. ठीक आहे, 4 आणि 1 किती झाला? 5. 11 5 गेले, किती राहिले? 6, कॅरी 1 आणि हे 4. म्हणजे आता ॲक्च्युअल फक्त डिस्टन्स जे राहिलं होतं, ॲक्च्युअल डिस्टन्स किती राहिला होता आता? ॲक्च्युअल डिस्टन्स राहिला होता 468. ॲक्च्युअल डिस्टन्स किती राहिला होता? ॲक्च्युअल डिस्टन्स राहिला आपला 468 किलोमीटर. ज्या 2 ट्रेनना काय करायचं आहे? पार करायचं आहे. अपोजिट डायरेक्शनमध्ये काय होत असते? स्पीड प्लस होत असते. तर याची स्पीड किती आहे? 43 आणि दुसरी स्पीड किती आहे? 35. 5 आणि 3 8, 4 आणि 3 7, म्हणजे किती झाली? 78. तर 78 ची स्पीड आहे. आता 78 किलोमीटर किती तासामध्ये? एका तासामध्ये चालते. तर तर किती? 468 किलोमीटर. 468 किलोमीटर किती तासामध्ये चालेल? क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे, तर 468 भागीला किती? 78. द्या भाग. 7 सकम 42. 6 भाग जाईल, कारण 7 सकम 42. 42 म्हणजे 420 हे झाले आणि 8 सकम 48. ठीक आहे, 8 6 4. ठीक आहे, म्हणजे 78 78 आणि 78 सिक्स जा काय होईल? 468. बरोबर. तर 6 घंट्यानंतर काय होईल? त्या एकमेकांना भेटतील. 6 घंटे म्हणजे किती? 6 घंटे म्हणजे किती? तर 6 घंटे म्हणजे किती झाले? 10:30 झाले होते आपले. ॲक्च्युअल टाइम किती आहे आपला आता इथे? 10:30. 10:30 मध्ये जर आपण 6 प्लस केले, 10:30 मध्ये जर आपण 6 प्लस केले तर काय होईल? हे 30 आणि हे 16. ठीक आहे, 16 म्हणजे किती होते? 16 म्हणजे 4 होते. 16 म्हणजे किती होते? 4. तर 4 वाजून 30 मिनिटांना त्या काय होईल? ट्रेन एकमेकांना भेटतील. 4 वाजून 30 मिनिटांनी. 4 वाजून 30 मिनिटं म्हणजे 4:30 PM ला त्या ट्रेन एकमेकांना भेटतील. जेव्हा या गाड्या भेटतील तेव्हा मुंबईच्या गाडीने किती अंतर कापले असेल? तर मुंबईच्या गाडीची स्पीड किती आहे? तर मुंबईच्या गाडीची स्पीड आहे 43. मुंबईच्या गाडीची स्पीड 43 आहे. तर 4 तासामध्ये किती चालेल ते? 4 तासामध्ये 4 3 12, 2 कॅरी 1 16 1 17. 172 किलोमीटर 4 तासामध्ये. आणि अर्धा तास आहे. अर्ध्या तासामध्ये किती चालेल? अर्ध्या तासामध्ये चालेल याच्या अर्धी. याच्या अर्धीमध्ये 21 दुनी 42 आहे. ठीक आहे, 21.5 किलोमीटर. 21.5 अर्ध्या तासामध्ये चालेल. याच्यात करा ॲडिशन. 3 7 8 9 1 193.5 193.5 किलोमीटर त्या गाडीत चालेल ती. चला, प्रकार 7 चालू झाला. प्रकार 7 मध्ये काय आहे बघूया आपण. समजला इतका क्वेश्चन आहे. काही नाही, सेम टाईपचे क्वेश्चन आहे, आपण बघितले आहेत. जर तुम्ही याच्या आधीचे प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितले असेल तर तुम्हाला हे इझिली समजून जाईल. याच्यामध्ये काही नाही आहे. सेम डायरेक्शन असेल तर काय करायचं? स्पीड मायनस करायची आहे आणि लेंथला प्लस करायचं आहे. अपोजिट डायरेक्शन असेल तर स्पीड प्लस करायची आहे आणि लेंथला पण काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. बस, बाकी याने याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आणि याच्यामध्ये थोडा टाइमचा इश्यू त्याच्यात ऍड झालेला आहे. ठीक आहे, चांगल्या लेवलचे क्वेश्चन आहे. तर औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी. आता इथं सेम डायरेक्शनचा मॅटर आहे. सेम डायरेक्शन म्हणजे काय? एक औरंगाबाद आहे आणि एक पुणे आहे. तर औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी एक गाडी सकाळी किती वाजता निघाली? सकाळी निघाली 8:45 ला निघाली. बरोबर. 8:45 वाजता. ताशी 80 किलोमीटर पर आवर. 80 किलोमीटर ह्या पहिल्या ट्रेनच्या गाडीची स्पीड किती आहे? 80 किलोमीटर पर आवर आहे. 80 किलोमीटर पर आवर आहे. वेगाने निघाली व त्यानंतर लगेच त्याच मार्गावर दुसरी गाडी 9:45. लगेच म्हणजे किती? लगेच नाहीये. 9:45 म्हणजे एका तासाचा फरक आहे. एका तासानंतर दुसरी गाडी निघाली आणि दुसरी गाडीची स्पीड किती आहे? 100 किलोमीटर पर आवर. 100 किलोमीटर पर आवर आहे. बरोबर आहे. निघाली. तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील व किती वाजता भेटतील? बरोबर. आता मला सांगा, ही 8:30 निघाली, सॉरी 8:45 निघाली, ही 9:45 निघाली, तर ही 1 तास समोर गेली. 1 तास समोर म्हणजे हिची ताशी स्पीड किती आहे? हिची ताशी स्पीड आहे 80 किलोमीटर. तर ही 80 किलोमीटर समोर गेली असं. ठीक आहे, हिनं 80 किलोमीटर समोर गेली. आता हे इथून समोर पळत आहे आणि हे इथून समोर पळत आहे. बरोबर आहे. तर याच्यातलं डिस्टन्स किती आहे? 2 ट्रेनच्या मधलं डिस्टन्स किती आहे? तर 2 ट्रेनच्या मधलं डिस्टन्स फक्त 80 किलोमीटर आहे. आणि सेम डायरेक्शन. आता सेम डायरेक्शन म्हणजे सेम डायरेक्शन म्हणजे समान दिशा. सेम डायरेक्शन म्हणजे काय? समान दिशा. आणि समान दिशा असते तर आपण काय करतो? आपण करतो स्पीड मायनस. 100 मायनस 80 किती? 20.
20 काय झालं, 20 ची स्पीड झाली. तर यांना डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे, 80 किलोमीटर फक्त. किती कव्हर करायचं आहे, 80 किलोमीटर फक्त. ठीक आहे. तर आता जी स्पीड आहे आपली, तर 20 किलोमीटर किती तासामध्ये, एका तासामध्ये. तर 80 किलोमीटर किती तासामध्ये काढून घेऊ. ठीक आहे. 80 भागीला किती, 20. 20 20 20 चोक 80. म्हणजे 4 तासानंतर त्या ट्रेन एकमेकांना भेटतील. किती तासानंतर, 4 तासानंतर भेटतील. म्हणजेच त्या 9:45 ला दोन्ही ट्रेन काय झाल्या, सुरू झाल्या होत्या. कारण की 80 किलोमीटर इथं आपण सोडलं, नंतर राहिलं काय मग, दोन्ही 9:45 ला सुरू केल्या. दोन्ही 9:45 ला सुरू झाल्या, तर त्या 4 तासानंतर भेटतील. तर 9:45 मध्ये जर आपण 4 तास प्लस केले तर काय होईल, 9 आणि 4 किती, 13. 9 4 किती झाले, 13. 13 म्हणजे काय, 1:45. 1:45 PM. 1:45 PM ला ते काय होईल, त्या दोन ट्रेना एकमेकांना भेटतील. ठीक आहे. समजा क्वेश्चन पहा. समजा क्वेश्चन काय म्हटलंय की इंडिका गाडी जी आहे, इंडिका गाडी पुण्याहून बँगलोरकडे सकाळी, एक पुणे आहे आणि एक बँगलोर आहे. तर इंडिका गाडी पुण्याहून बँगलोरला सकाळी किती वाजता निघाली, 7 वाजता निघाली. ठीक आहे. तिची स्पीड किती होती, तिची स्पीड होती 60 किलोमीटर पर आवरची स्पीड होती. निघाली त्यानंतर ठीक 8:30 वाजता. 8:30 वाजता म्हणजे काय, दीड तासांनी काय झालं, तवेरा गाडी त्याच ठिकाणावरून त्याच मार्गावर ताशी 100 किलोमीटर 1.5 तासांनी निघाली आणि स्पीड किती होती, 100 किलोमीटर पर आवरची स्पीड होती. ठीक आहे. तर तवेरा गाडी इंडिया गाडीच किती वेळात भेट गाठेल, मला सांगा. हे 7 ला निघाली, 8:30 ला निघाली. टायमात डिस्टन्स किती आहे, 1.5 तास. आणि हिची स्पीड किती आहे, 60ची. तर एका तासात 60 किलोमीटर चालते, तर 1.5 तासामध्ये चालली असेल ती चालली असेल 90 किलोमीटर चालली असेल. बरोबर आहे. आणि सेम डायरेक्शन स्पीड मायनस 100 मायनस 60 म्हणजे किती, 40. द्या भाग, 0 0 कॅन्सल. 4 1 4, 4 2 8. आपण असं 9 ला 4 ने भाग देऊ. 4 2 8. किती राहिली शिल्लक, 1. इथे घेतला पॉईंट, इथे घेतला 0. 4 2 8. तिसरीला काढले 2 0. 4 25 म्हणजे 2 25. 2 प्लस 25 म्हणजे काय, 25 गुणिला 6. 25 सगळं 150. 150 म्हणजे 15. ठीक आहे. तर 2 तास 15 मिनिटं लागतील. 2 तास 15 मिनिटं. 2 तास 15 मिनिटं लागतील त्या एकमेकांना भेटासाठी. बरोबर. ठीक आहे. चला समजा क्वेश्चन बघूया. समजा क्वेश्चन म्हणजे आता काय, सराव संच म्हणजे काय, जे टाईपचे क्वेश्चन आपण बघितले त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इथं प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे. तर बघा, समजा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की पुण्याहून नागपूरकडे, आपण कुठे बसलोय, नागपुरात बसलोय. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला, ठीक आहे, व्हिडिओ समजत असेल, क्वेश्चन समजत असेल, समजण्याची पद्धत समजत असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे. एवढंच करा, बाकी काही नाही करू नका. एवढा सपोर्ट भरपूर होईल. पुण्याहून नागपूरकडे, पुण्याहून पुण्याहून नागपूरकडे निघालेल्या दोन गाड्यांपैकी, पुण्याहून नागपूरकडे निघालेल्या दोन गाड्यांपैकी एक गाडी, पुण्याहून नागपूरकडे निघालेल्या गाड्यांपैकी एक गाडी 12:45, एक गाडी किती, 12:45 वाजता ताशी 45 किलोमीटर पर आवर. याची स्पीड किती होती, 12:45 ची गाडी निघाली, त्याची स्पीड किती आहे, 45 किलोमीटर पर आवरची काय स्पीड आहे, वेगाने निघाली. व दुसरी गाडी दुपारी 2:15 ला, दुसरी गाडी किती निघाली, दुसरी गाडी निघाली 2:15 ला. ठीक आहे. जिची स्पीड किती आहे, जिची स्पीड आहे 75 किलोमीटर पर आवर, जिची स्पीड आहे 75 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. सेम डायरेक्शनचं स्पीड काय करू आपण, -75 -45 म्हणजे किती झाले, 55 65 75 म्हणजे 30 किलोमीटर. डिफरन्स किती झाला, 30 किलोमीटर पर आवरची स्पीड झाली. नंतर ही गाडी 12:45 ला सुटली आणि ही गाडी 2:15 ला सुटली. तर ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे, तासामध्ये डिस्टन्स किती आहे. तर 12:45 पासून 1 पर्यंत गेला म्हणजे 15 मिनिटं, ते 1 ते 2. ठीक आहे, 1 तास. आणि हे म्हणजे जवळपास 1.5 तासाचं डिस्टन्स आहे. किती तासाचं डिस्टन्स आहे, 1.5 तासाचं डिस्टन्स आहे. 1.5 तासाआधी ही गाडी सुटली होती. 12:45 आणि 2:15 यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, 1.5 तासाचा डिस्टन्स आहे. आणि ही गाडी 1.5 तासामध्ये किती चालली असेल, तरी गाडी 1.5 तासामध्ये किती चालली असेल तर एका तासामध्ये चालते ती 45 किलोमीटर. बरोबर. एका तासात चालते 45 किलोमीटर. आणि झाले अर्धा तास, तर अर्धा तासामध्ये किती चालली ती, 22 2 44 म्हणजे 22.5 किलोमीटर चालली. नाही, एका तासात 45, अर्ध्या तासात किती चालेल मग, 22.5. यांची आपण जर प्लस केली तर काय होईल, हे 0.5 5 6 7 आणि हे किती, 6 7 67. तर 67.5 किलोमीटर हे डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, कव्हर करायचं आहे. कोणत्या स्पीडने कव्हर करायचं आहे, 30 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने, 30 किलोमीटरच्या स्पीडने कव्हर करायचं आहे. याला भाग देऊ आपण. ठीक आहे. तर याला आपण असं लिहू शकतो का, याला आपण असं 3 गुणिले 10 असं लिहू शकतो का, लिहू शकतो. 3 1 3, 3 2 6, 3 2 6, 3 5 15 आणि हा पॉईंट होता. आता याला हा 22.5 भागीला किती आहे, 10. याला आपण असं लिहू शकतो का, 2.25 असं लिहू शकतो का. आणि 2.25 म्हणजे 2 वाजून 15 मिनिटं होते का, तुम्हाला माहित असेल.
हे ऍक्च्युअली पर्सेंटेज मध्ये आहे. जर 100 पैकी 25 म्हणजे 60 पैकी झाले, 60 पैकी 15 झाले, बरोबर आहे. आता याच्या आधी जे आपण जे क्वेश्चन बघितले तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर काय करायचं आहे बघा, हे जे 2 15 आहे ना, याला काय करायचं आहे, याला 2+2+2.25 आहे, 2.25 लिहायचं आहे आणि 25 ला 6 ने मल्टिप्लाय करायचं. 25 150, 150 म्हणजे किती 15, ठीक आहे. भागीला किती असते 10 असते ते. तर 2 अजून किती 2 घंटे आणि 15 मिनिटांनी काय होईल, त्या एकमेकांना भेटतील. सेम क्वेश्चन आहे. मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या 2 एसटी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या, ठीक आहे. मुंबईहून पंढरपूरला झाल्या, पंढरपूर देवदर्शनाला है ना, विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला सॉरी, ठीक आहे. तर बघा समोरचा क्वेश्चन बघा, की मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या 2 एसटी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. व्हेरी गुड, सुटल्या. पहिली गाडीचं स्पीड किती आहे, 68 किलोमीटर पर आवर. पहिली गाडी जी आहे तिची स्पीड आहे 68 किलोमीटर पर आवर आहे, ठीक आहे. आणि ती किती वाजता सुटली, ती सुटली 4:50 सुटली. आणि दुसरी गाडी 85 किलोमीटर, दुसरी गाडी सुटली, तिची स्पीड किती आहे 85 किलोमीटर पर आवर आहे, स्पीड काय सेम आहे. आणि ती किती वाजता सुटली, 6:20 सुटली, 6:20 सुटली. तर त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील मला सांगा. सेम डायरेक्शन स्पीड काय होईल, मायनस. मायनस म्हणजे काय, 85 मायनस किती 68, 15तून 8 गेले किती राहिले 7, कॅरी 1, 6 आणि 7, ठीक आहे. म्हणजे 17 किलोमीटर पर आवरची स्पीड झाली. आणि याच्यामध्ये टाइमचा डिफरन्स किती आहे, तर मी याला 5 पकडले, 5 ते 6, 5 ते किती 6 आणि 6 म्हणजे 1 तास 20 मिनिटं आणि 10 मिनिटं आहे, म्हणजे 1 तास 30 मिनिटं म्हणजे 1.5 तास. तर 1.5 तासाचा डिस्टन्स आहे. किती तासाचा डिस्टन्स आहे, 1.5 तासाचा डिस्टन्स आहे. तर ही चालते एका तासामध्ये किती चालते, एका तासामध्ये चालते 68, पुन्हा अर्ध्या तासामध्ये किती चालली असेल, 34, किती चालणार आहे 34 68, ठीक आहे. 8 किती 12, 12 2 कॅरी 1, 7 3 9 आणि किती 10, 102. तर 102 किलोमीटर त्याला कव्हर करायचं आहे 17च्या स्पीडनं. 17 5 85, 17 6 102, 6 तास. तर 6 तासानंतर त्या गाड्या एकमेकांना भेटतील. 6 तासानंतर त्या गाड्या गाड्या एकमेकांना भेटतील म्हणजे 6:20 याच्यामध्ये जर आपण 6 प्लस केले, ठीक आहे, तर म्हणजे 12:20 आणि त्या गाड्या एकमेकांना भेटतील, ठीक आहे. आता समोरचा क्वेश्चन पहा. समोरचा क्वेश्चनचा पॅटर्न सेम आहे. औरंगाबाद वडोदरा जाणाऱ्या 2 गाड्यापैकी पहिली गाडी 52 किलोमीटर. मी सॉल्व्ह करू शकता क्वेश्चन, व्हेरी गुड, काय प्रॉब्लेम नाही. समोरचा क्वेश्चन, समोरचा आता प्रकार इथे चेंज झाला. आता प्रकार चेंज झाला इथे काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. समोरचा प्रकारचा जो आहे, समोरचा प्रकार असा आहे की याच्यामध्ये काही नाही, इथं एक फ्रॅक्शन असते. फ्रॅक्शन म्हणजे काय, ठीक आहे. याला इंग्लिशमध्ये जो वरतो त्याला म्हणतात न्यूमरेटर, खाली जो असतो त्याला म्हणतात डिनोमिनेटर, ठीक आहे. याला हिंदीमध्ये म्हणतात अंश आणि याला म्हणतात हर, ठीक आहे. यालाच आपण म्हणतो छेद, मराठीत म्हणतो छेद, आणि याला आपण अंशच म्हणतो, ठीक आहे, अंश छेद, ठीक आहे. तर न्यूमरेटर वजा असतं, न्यूमरेटर खालचा असतं डिनोमिनेटर. आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं जेव्हा आपण अशा प्रकारे फ्रॅक्शन मध्ये क्वेश्चन येतं, जी खालची व्हॅल्यू जी असते ती खालची व्हॅल्यू जी असते ती ओरिजिनल व्हॅल्यू असते, ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सिंपल क्वेश्चन एका स्टेपमध्ये सॉल्व्ह होईल, ठीक आहे. खालची जी व्हॅल्यू असणार ती असणार ओरिजिनल व्हॅल्यू आणि वरची जी व्हॅल्यू असणार ती असणार प्लस किंवा मायनस वाली, म्हणजे इन्क्रीजिंग वाली किंवा डिक्रीजिंग वाली, म्हणजे वाढलेली 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 किंवा कमी झालेली वरतं येणार, आणि जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती ओरिजिनल व्हॅल्यू खाली येणार. ओरिजिनल व्हॅल्यू काय येणार, खाली येणार. चला बघूया समोरचा क्वेश्चन. तर समोरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं की एक रेल्वे जी आहे, एक रेल्वे ताशी किती 150 किलोमीटर पर वेगाने जाताना 4:45 म्हणजे किती होते रे, 4:45 म्हणजे 5 ते थोडीशी कमी आहे, म्हणजे 4:25 नाही 4:75. ठीक आहे. याला आपण पावणे पावणे 5 तासात, पावणे 5 तास म्हणजे किती झाले 4:45, ओके 4:25, ठीक आहे. तासात काही अंतर जाते, तर त्या रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला, 1/4 पट कमी केल्यास तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल. 1/4 पट कमी केल्यास तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल. मला सांगा, हे जे 4 आहे, हे 4 काय असते ओरिजिनल, एक काय कमी किंवा जास्त, इथे काय केलं त्यांनी कमी केली म्हणजे 4 हे कितीच्या बरोबर आहे, 4 हे ओरिजिनल स्पीड किती आपली 150, 4 आहे 150च्या बरोबर,
आणि एक कमी केली. एक कमी केली म्हणजे 4ची स्पीड 150 आहे. तर एक कमी केली म्हणजे किती? 3. 3ची स्पीड किती? 3ची स्पीड किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे. तर 3 गुणिला किती? 150 भागीला किती? 4. कटते का? बेदुनी 4 आणि हे 150. 4 अर्धे किती? 75. 75 गुणिला 3, 75 गुणिला 3 म्हणजे किती? 75 गुणिला 2, 150, 150 आणि 225. ठीक आहे. 225 भागीला 2 म्हणजे किती? बेकबे बेकबे बेदुनी 4 बेपंचे 10. 112.5. तर ती स्पीड पहिले किती होती? पहिली होती 150ची. आता किती झाली? 112.5 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने. तर काय म्हटलंय? हा, ही जी स्पीड आता कमी करून किती झाली? 112.5 झाली. कमी केल्यास तेवढ्याच वेळात ते किती अंतर जाईल? तेवढ्याच वेळात म्हणजे किती? पहा, 112.5 किती वेळात जाते? एका तासात जाते. तर पावणे 5 तास. पावणे 5 तास म्हणजे किती? 4.75 म्हणते आपल्याला. 4.75 तासामध्ये किती जाईल? 4.75 मध्ये करा क्रॉस मल्टिप्लाय. तर आपल्याला काय करायला? 112.5 आहे. तर याला आपण असं प्रकारे लिहू, 1125 गुणला किती? 475. हा गुणाकार तुम्हाला माहिती आहे का? 475 म्हणजे 400 घेतलं मी इथे आणि इथे 3270 आणि इथे घेतलं 5. ठीक आहे. यांचा आपल्याला करायचा मल्टिप्लाय. जर मी 400 याला मल्टिप्लाय केलं तर 2 0 ऑलरेडी ठेवून देतो. 4 ने मल्टिप्लाय करायला तर 5 चौक 20, 20चा 0, 8 2, 4 2 8, 8 आणि 2 0, 4 2 8 आणि 2 10, 10चा 0 कॅरी 1, 4 1 4 आणि 1 5 आणि 4 1 4. ठीक आहे. नंतर पुन्हा 0 ठेवला. 7 ने जर याला मल्टिप्लाय केला 7 5 35, 35 चे 5, 8 3, 7 2 14, 14 आणि 15 16 17, 17चा 7 कॅरी 1, 7 1 7 आणि किती? 8 आणि 7 1 7. पुन्हा 5 ने मल्टिप्लाय करा. 5 5 25 चे 5, 8 2, 5 2 10 आणि 2 12 तर 2 कॅरी 1, 5 1 5 आणि 1 6. ठीक आहे. आणि 5 1 5 करा यांची प्लस. इथे 5 झाला, इथे 7 झाला, 7 12 झाला, 3 कॅरी 1, 8 आणि 6 किती? 14चा 4 कॅरी 1. ठीक आहे. समजा 12 आणि 13 3 कॅरी 1 आणि 5. इथे किती पॉईंट होता? इथे होते 2 नंबर पॉईंट, इथे 1 नंबर पॉईंट म्हणजे 3 नंबर पहिल्या पॉईंट. किती अंतर जाईल? तर 534.375 एवढे अंतर जाईल. ठीक आहे. तुम्हाला जर मल्टिप्लाय नाही करता येत, तुम्ही आपल्या सिंपल मेथडने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. 404.75 यांचा मल्टिप्लाय करा आणि जे आन्सर आहे त्याच्यात 3 नंबर पहिले काय करायचा? पॉईंट द्यायचा, म्हणजे ते तुमचं काय होईल? अंतर होईल. चला समजता क्वेश्चन पहा. एक रेल्वे जी आहे, एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर पर आवर वेगाने 4.25 तासात किती अंतर कापते? अच्छा, काही अंतर कापते. 4.25 तासात काहीतरी कापते. 4.25 तास म्हणजे किती? 4 आणि 15. ठीक आहे. याला जर आपण असं पण लिहू शकतो 4 आणि 25. ठीक आहे. हा जरा टाइमच्या हिशोबामध्ये, टाइम म्हणजे आपल्या घड्याळीच्या हिशोबामध्ये 4.25 म्हणजे किती होते? 4.25 म्हणजे होते 4:15. आणि हेच जर आपण 4.25 आपल्या दैनंदिन जीवनाच्या हिशोबाने जर पाहिलं किंवा पर्सेंटेजच्या हिशोबाने जर पाहिलं, 4:25 म्हणजे किती होते? 4.25 म्हणजे किती होते? 4.25. बरोबर आहे. आणि आपण इथे हा वाला यूज करताय. टायमाचा इश्यू आपल्याला करायचा, इथं आपल्याला याचा विषय घ्यायचा आहे. ठीक आहे. याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण पाहिलं. तर रेल्वेचा वेग 1/4 पट काय वाढविला म्हटलं. 1/4 वाढवला म्हणजे 4 काय असते? ओरिजिनल. 4 कितीच्या बरोबर आहे? ओरिजिनल व्हॅल्यू. ओरिजिनल म्हणजे किती? 160च्या बरोबर आहे. 1 वाढवली, 4 वर 1 वाढवली म्हणजे किती झाली? तर 5. 5 कितीच्या बरोबर? तर क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर 160 गुणिला 5 भागीला किती? 4. 4 1 4, 4 चौक 16 आणि 0, 5 चौक 20 आणि 0 म्हणजे 200 किलोमीटर पर आवर. पहिली जी स्पीड होती ती स्पीड होती किती? 160 किलोमीटर पर आवरची स्पीड होती. आता ती स्पीड वाढून किती झाली? 200 किलोमीटर पर आवरची स्पीड झाली. बरोबर. तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर कापेल? तेवढ्याच वेळात म्हणजे किती? 4.25 किलोमीटर, सॉरी 4.25 तासामध्ये. तर 200 किलोमीटर चालते ते, 200 किलोमीटर चालते ते किती तासामध्ये? एका तासामध्ये. बरोबर. तर 4.25 तासामध्ये किती चालेल? करा क्रॉस मल्टिप्लाय. तर क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय? 200 गुणिला 4.25. ठीक आहे. 2 0 हे पॉईंट निघून जाईल. म्हणजेच काय? 2 गुणिला 425 म्हणजेच ठीक आहे. 5 2 10 0 कॅरी 1, 2 2 4 आणि 1 5, 4 2 8. 850 किलोमीटर चालेल. किती किती अंतर कापेल? तर 850 किलोमीटर अंतर कापेल. चला समोरचा क्वेश्चन बघा. एक रेल्वे ताशी 120 किलोमीटर पर आवर वेगाने धावते. म्हणजे स्पीड किती त्याची? 120 किलोमीटर पर आहे. जर या गाडीचा वेग किती 5/3 केला,
5/3 म्हणजे काय रे? 5/3. 3 काय आपली ओरिजिनल व्हॅल्यू आणि 3 कितीच्या बरोबर आहे? तर 3 आहे किती? 120च्या बरोबर. आणि 5/3 म्हणजे 5 कितीच्या बरोबर? ठीक आहे, 5/3 म्हणजे स्पीड वाढवली आहे. ठीक आहे, तर 5/3 केला तर पहिले आपण स्पीड काढून घेऊ. 5 गुणिला किती? 120 भागीला किती? 3. 3 एक 3, 3 चौक 12 आणि 0, 5 चौक 20. म्हणजे 200ची स्पीड केली, 200 किलोमीटर पर आवरची स्पीड केली. आता वाढून किती झाली? तर 200ची स्पीड झाली. तर पावणे चार तासात ती गाडी किती अंतर कापेल? पावणे 4 तास म्हणजे किती? पावणे चार म्हणजे आपण असं लिहू शकतो 3 वाजून 45 मिनिटं. म्हणजे 4 वाजायचे आहे ना. ठीक आहे, तर 4 वाजायचे म्हणजे पावणे 4 वाजले. 4च्या आधीचा म्हणजे पावणे 4 म्हणजे 3:45 म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, यालाच जर आपण दैनंदिन हिशोबात लिहिलं तर पावणे 4 म्हणजे काय? 3.75 असं लिहिताना आपल्याला 3.75 म्हणजे काय होते? पावणे 4. बरोबर. तर 200 किलोमीटर किती तासामध्ये? एका तासामध्ये. तर 3.75 तासामध्ये किती? जरा क्रॉस मल्टिप्लाय करा. 200 गुणिला 3.75 म्हणजे 2 गुणिला 375 असं आपल्याला करता येईल. ठीक आहे, 5 दुने 10चा 0 कॅरी 1, 7 दुने 14 आणि 1 15, 15चा 5 कॅरी 1, 3 दुने 6 आणि 1 7. म्हणजेच 750 किलोमीटर चालेल. किती? 750. समजा क्वेश्चन बघूया. सराव संख्या त्याच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिला आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला हे होमवर्क आहे, सॉल्व्ह करायचे आहे. 160 ओरिजिनल काय? ठीक आहे, म्हणजे 4 कितीच्या बरोबर आहे? 160च्या बरोबर आहे. बरोबर. काय केली? कमी म्हणजे 1 कमी केली. 3 कितीच्या बरोबर? बरोबर आहे. 4 1 4, 4 चौक 16, 4 त्रिक 12. किती स्पीड होऊन जाईल? 120 किलोमीटर पर आवर काय होऊन जाईल? स्पीड होईल. तर तेवढ्याच वेळात ती रेल्वे किती अंतर कापेल? 4.25 तास म्हणजे 4.25 म्हणजे किती? 4:15. आणि याला आपण 4.25 लिहू शकतो. हे टायमिंग झाला आणि हा झाला आपला पर्सेंटेजच्या हिशोबाने. ठीक आहे, तर 120 किलोमीटर 120 किलोमीटर किती तासामध्ये? एका तासामध्ये चालतात. तर 4.25 तासामध्ये किती चालेल? करा, क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर करा आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हेरी गुड. एक रेल्वे ताशी किती? 200 किलोमीटर पर वेगाने चालते. तर पावणे सहा म्हणजे किती होते रे? 5 वाजून 45 मिनिटं जेव्हा होते तेव्हा आपण पावणे 6 वाजले म्हणतो. त्यालाच आपण 5.75 लिहू शकतो. म्हणजे हे झाले पावणे 6. तासात काही अंतर कापते. तर जर रेल्वेचा वेग 2/5 पट केला, 2/5 म्हणजे 2 भागीला 5. 5 कितीच्या बरोबर आहे? तर 5 आहे 200च्या बरोबर. तर 2च केला रे. 2च केला म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 1 5, 5 चौक 20, 0, 4 दुने 8. ठीक आहे, म्हणजे 80 किलोमीटर. 80 किलोमीटर पर आवर झाला. 80 किलोमीटर किती? 80 किलोमीटर किती तासामध्ये? एका तासामध्ये. 80 किलोमीटर एका तासामध्ये. तर तेवढ्याच वेळात म्हणजे किती? 5.75 तासामध्ये किती अंतर चालेल? ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा. ठीक आहे, 80 गुणला किती? 5.75 करा. जे आन्सर येईल ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, प्रकार 9. चला प्रकार 9 बघूया आता. समोरचा प्रकार चला बघूया. तर आपण समोरचा क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. प्रकार 9. ठीक आहे. जस्ट सेकंड. ओके, ठीक आहे. तर बघा काय म्हटलंय की एक मोटर कार ताशी 36 किलोमीटर पर आवर वेगाने काही तासात जितके अंतर जाते त्याच्या किती पट अंतर ती तेवढ्याच वेळात ताशी 27 किलोमीटर पर आवर वेगाने जाईल. मला सांगा ओरिजिनल स्पीड किती आहे? ओरिजिनल स्पीड 36. ठीक आहे ना. ओरिजिनल स्पीड किती आहे? 36. तर जितके अंतर जाते त्याच्या किती पट अंतर तेवढ्याच वेळात ताशी 27 किलोमीटर पर आवर वेगाने जाईल? 27. ठीक आहे, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 3/4. काय झालं? आन्सर. सांगितलं ना, ओरिजिनल खाली ठेवायची. कधीही काय करायची? ओरिजिनल मजबूत राहते, स्ट्रॉंग राहते, तिला खाली ठेवायचं, बाकी ज्यांना वरता ठेवायचं. ठीक आहे, असं करून सॉल्व्ह करायचं. तर समजा क्वेश्चन पहा. एक रेल्वे जी आहे ताशी 100 किलोमीटर पर आवर वेगाने काही तासात जितके अंतर कापते तेवढ्याच वेळात ती रेल्वे ताशी 80 किलोमीटर पर आवर वेगाने जे अंतर कापेल ते पूर्वीच्या अंतराचे किती पट असेल? तर ओरिजिनल व्हॅल्यू कोणती आहे? ओरिजिनल व्हॅल्यू 100. याच्यासोबत आपण कम्पेअर करता ना कोणाला? 80ला. 0 0 कॅन्सल. बे चोक 8 बे 25.
4/5 काय झालं आन्सर? ओरिजिनल खंडेवाची. ठीक आहे ना. काय म्हटलं, ही रेल्वे ताशी 100 किलोमीटर पर वेगाने काय झालं जितके अंतर कापते तेवढ्याच वेळात ती रेल्वे ताशी 80 किलोमीटर पर वेगाने जे अंतर कापेल ते पूर्वीच्या अंतराने किती पट असेल? ओरिजिनल खाली, डुप्लिकेट वरती. सिंपल. ताशी 120 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी गाडी काही तासात 480 किलोमीटर अंतर कापते. ठीक आहे. किती अंतर कापते? 480 किलोमीटर अंतर कापते. जर गाडीचा वेग काही पट कमी केला, पहिले ओरिजिनल तर 480 आहे, मग त्यात काही कमी जास्त केलं, ठीक आहे, मग गाडीचे वेग किती झाला, तर गाडी 360 किलोमीटर अंतर कापते. 480 हे पण अंतर आहे आणि 360 काय हे पण अंतर आहे. बघा, अंतर आणि किलोमीटर यांचं काय असते, कंपॅरिझन असते. तर इथे 480 हे पण काय किलोमीटर आहे, अंतर आहे, स्पीड नाही आहे, आणि 360 हे पण काय किलोमीटर आहे. हे ओरिजिनल, हे डुप्लिकेट. 0 0 कॅन्सल. 12 3 36, 12 4 48, म्हणजे 3/4. तर गाडीचा वेग किती पट कमी केला? गाडीचा वेग पहिले 4 होता, आता किती आहे? 3. किती पट कमी केला? 1 कमी केला. किती? 4वर 1. 4वर किती? 3 राहिला, म्हणजे 4वर 1 कमी केला. 1/4 काय केलं? कमी केला. हे आन्सर. ठीक आहे, समजा क्वेश्चन पहा. अरे, प्रकार चालू झाले. प्रकार 10. प्रकार 10 मध्ये काय टाईप चेंज होणार. ठीक आहे, चला बघूया काय प्रकार 10 मध्ये टाईप. 2 समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकाच दिशेने प्रवास करीत आहेत. ठीक आहे, समान लांबी आहे म्हणजे ही जी ट्रेन लंबी जेवढी आहे तेवढीच ही पण ट्रेन लंबी आहे. समान डायरेक्शन म्हणजे काय? सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन मध्ये काय असते? स्पीड S1 मायनस S2, स्पीड मायनस असते आणि लंबाई प्लस असते. तर काय, एक गाडी दुसऱ्या गाडी 60 सेकंदात ओलांडते. एक गाडी दुसऱ्या गाडी किती सेकंदात ओलांडते? 60 सेकंदात ओलांडते. पहिल्या गाडीचा वेग किती आहे? तर पहिल्या गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवरचा. दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे? दुसऱ्या गाडीचा वेग आहे 48 किलोमीटर पर आवरचा. तर त्या गाडीची लांबी किती? आपल्या काय करायचं? प्रत्येक गाडीच्या लांब्या काढायच्या. लांब्या कशा काढू आपण? सेम डायरेक्शन स्पीड मायनस करू. 60 मायनस 48 झाली 48, 50 60 12 किलोमीटर पर आवरची आपल्याकडे स्पीड झाली. तर 12 किलोमीटरला आपण 12ला आपण 12 आणि 2 3 0 लावू. आपण कशामध्ये कन्वर्ट केला? मीटरमध्ये कन्वर्ट केला. किती सेकंदामध्ये? 3600 सेकंदामध्ये चालते. जर याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर तुम्हालाही समजणार नाही. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल तर मलाही समजेल, इझिली समजेल, कारण की आपण बेसिक कन्सेप्ट, बेसिक क्वेश्चन सगळे त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. हा आपला 3रा व्हिडिओ आहे. तर याच्या आधी 2 व्हिडिओ पडलेले आहे युट्यूबवरती, तुम्ही येऊन बघा. ठीक आहे, थोडा आता ऑडिओमध्ये आपण इम्प्रुव्हमेंट करतोय, या व्हिडिओमध्ये सुद्धा क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंट करत आहे. ठीक आहे, धीरे धीरे आपण होईल, सगळे थोडं ऍडजस्टमेंट करावं लागेल तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये. तर बघा की किती सेकंदामध्ये ओलांडतात? 60 सेकंदामध्ये. तर 3600 सेकंदामध्ये एवढं, तर 60 सेकंदामध्ये केवढं? ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे, तर किती विने? 12,000 आणि गुणिला 60 भागीला किती? 3600 कॅन्सल, 00 कॅन्सल, आणि बारीक 12 12 24 36 इथे शिल्लक राहिले 1 0 1 0 म्हणजे किती? 10. याला आपण इथं लिहून टाकू ना. इथं 10 गुणिला 60 भागीला किती? 3 3 1 3 3 2 6 आणि 0. 20 गुणिला 10 म्हणजे किती? 200. हे 200 आहे, पण 200 कोणाचं आहे? 200 आहे ह्या 2 ट्रेनची मिळून. तर एका ट्रेनची 100 असेल, दुसऱ्या ट्रेनची 100 असेल, कारण की सेम डायरेक्शन मध्ये स्पीड तर मायनस असते, पण लेंथ काय असते? प्लस. आणि हे जे 200 आहे हे काय लेंथ आहे, आणि हे लेंथ 2 ट्रेनची प्लस होऊन आलेली आहे. आणि याच्यात पण काय म्हटलंय? दोन्ही ट्रेनची लंबाई सारखी आहे, म्हणजे अर्धी अर्धी आहे. ठीक आहे ना. तर 100 200 अर्धे 100 100. चला समजा क्वेश्चन बघूया. समजा क्वेश्चन काय म्हटलंय? 2 रेल्वे समान लांबीच्या असून त्या परस्परांच्या दिशेने प्रवास करतात. परस्परांच्या दिशेने म्हणजे काय? अपोजिट डायरेक्शननी प्रवास करतात. एक चालली अशी, एक चालली अशी. त्या एकमेकांना 54 सेकंदात ओलांडतात. अपोजिट डायरेक्शन आहे, अपोजिट डायरेक्शन. अपोजिट जर असली तर काय असते? स्पीड प्लस, लेंथ पण काय असते? प्लस, L1 प्लस L2. ठीक आहे, तर किती सेकंदात ओलांडतात? त्या 54 सेकंदात ओलांडतात. तर त्यांचा वेग अनुक्रमे, वेग म्हणजे काय? स्पीड दिली आपल्याला किती? 72 घंटेच्या. 72 घंटे यांचा प्लस करू की मायनस? प्लस. अपोजिट डायरेक्शन आहे. 8 आणि 2 10, 0 कॅरी 1, 4 आणि 5, 7 5 12, 120. बरोबर. तर 120 किलोमीटर पर आला आपण असं तोडलं, 3 0 लिहिले आणि ह्या झाला मीटरमध्ये कन्वर्ट. किती सेकंदामध्ये? 3600 सेकंदामध्ये. बरोबर. आणि तर 54 सेकंदामध्ये किती? तर 54 सेकंदामध्ये किती ओलांडले? क्रॉस मल्टिप्लाय करा.
क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 120 त्याच्यावर 3 झिरो गुणला किती 54 भागिले किती भागिले 3600 1 2 1 2 9 9 9 चौक 36 9 5 म्हणजे 9 सहा 54 4 एक 4 4 2 8 4 त्रिक 12 आणि हे 2 झिरो ठीक आहे साइन त्रिक 18 आणि 2 झिरो म्हणजे 1800 तर त्या गाड्यांची प्रत्येकी लांबी किती दोन्ही गाड्या कशा सारख्या सारख्या आहे बरोबर आहे ती एक गाडी 900ची असेल दुसरी गाडी 900ची असेल कारण की दोघांची काय आहे? लंबाई सारखी आहे दोन्ही गाडीची लांबी कशा सारखी आहे तर समजा क्वेश्चन बघूया समजा क्वेश्चन काय म्हटलं का की 365 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने जात असून या रेल्वेच्या पाठीमागून येणारी ताशी 75 किलोमीटर पर आवर वेगाने गाडी 270 सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी काढा तर बघा काय म्हटलंय पहिली चालली ट्रेन अशी झुक 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 दुसरी गाडी झुक 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 ठीक आहे तर 365 मीटर लांबीची रेल्वे आहे पहिली जी आहे 365 मीटर लांबीची रेल्वे आहे ताशी किती तिची स्पीड किती आहे 60 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे ठीक आहे असून या रेल्वेच्या पाठीमागून येणारी ताशी हिची स्पीड किती आहे 75 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे 75 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे आणि हिचं आपल्याला काय लंबाई माहित आहे का नाही किती सेकंदामध्ये ओलांडते 270 सेकंदामध्ये ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी काढा सेम डायरेक्शन आहे स्पीड काय होईल मायनस 75 मायनस 60 म्हणजे किती 15 किलोमीटर पर आवर 15 किलोमीटर पर आवर ह्यापैकी नेट स्पीड झाली तर 15 किलोमीटरला आपण असा प्रकार लिहितो 3 झिरो तरी मीटरमध्ये कन्वर्ट किती सेकंदामध्ये 3600 सेकंदामध्ये तर 270 सेकंदात किती तर 270 सेकंदामध्ये किती चालेल क्रॉस मल्टिप्लाय करा 15000 गुणिला 270 भागीला किती 3600 ठीक आहे 2 झिरो कटले 1 2 1 आणि हा इकडला दुसरा 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36 4 एक 4 आणि 4 2 4 त्रिक 12 12 3 राहिले 4 7 28 2 राहिले 2 8 0 4 25 म्हणजेच किती भेटलं आपल्याला इथं 375 गुणिला 3 5 त्रिक 15चे 5 कॅरी 1 7 त्रिक 21 न 1 22 7 2 हातचे आले 2 3 त्रिक 9 10 11 म्हणजे 1125 आणि या 1125 यामध्ये दोन ट्रेनची लंबाई प्लस आहे दोन ट्रेन पैकी आपल्याला पहिल्या ट्रेनची लंबाई दिली आहे दोन्ही ट्रेन सारख्या आहे तर नाही तर पहिल्या ट्रेनची लंबाई आपल्याला 365 दिली आहे ती मायनस करून टाकू आपण मायनस येईल तर 5 5 गेले 0 12 तून 6 गेले 6 कॅरी 1 11 4 गेले 7 राहिले 11 4 गेले 7 राहिले तर दुसऱ्या ट्रेनची लंबाई किती आहे ही जी एक्स आहे जी लंबाई आहे 760 मीटर किलोमीटर नाही रे बाबा ठीक आहे ट्रेनची लंबाई असते मीटरमध्ये तर दुसऱ्या ट्रेनची लंबाई आहे 760 मीटर चला समजा क्वेश्चन बघूया समजा क्वेश्चन मध्ये काय आहे की 525 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 75 किलोमीटर पर आवर वेगाने जाताना एका 60 किलोमीटर पर आवर वेगाने जाणाऱ्या रेल्वे 54 सेकंदात ओलांडते म्हणजे पहिली रेल्वे आहे हिची लंबाई किती आहे हिची लंबाई आहे 525 आणि हिची स्पीड किती दिली आहे 75 किलोमीटर पर आवरची स्पीड दिली आहे आणि काय म्हटलंय जाताना 60 किलोमीटर पर आवर दुसरी ट्रेन आहे तिची स्पीड किती आहे तिची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे आणि हिची आपल्याला लंबाई माहित नाही आहे आणि 54 सेकंदामध्ये ओलांडते किती सेकंदामध्ये 54 सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे तुम्ही आरामात आन्सर काढू शकता 75 म्हणा 60 किती 15 15 म्हणजे 515000 किती सेकंदामध्ये 3600 सेकंदामध्ये तर 54 सेकंदामध्ये किती जे आन्सर येईल त्याच्यामधून हे मायनस करून टाका तुम्हाला आन्सर भेटून जाईल तर समजा क्वेश्चन बघूया आपण सराव संच म्हणजे काही नाही जे आपण क्वेश्चन बघितला त्याच्यावरती बेस क्वेश्चन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे तर समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या ताशी 36 किलोमीटर पर आवर आणि 60 किलोमीटर पर आवर वेगाने एका दिशेने जात आहेत एका दिशेने जात आहे एकीची स्पीड किती आहे 36 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे दुसरीची काय आहे दुसरीची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे सेम डायरेक्शन स्पीड मायनस होईल ठीक आहे किती होईल 24 60 म्हणजे 36 24 किलोमीटर पर आवर 3 झिरो लावले 3600 सेकंदामध्ये तर 45 सेकंदामध्ये किती क्रॉस मल्टिप्लाय जे आन्सर येईल त्याला 2 भाग देऊ कारण की दोन काय म्हटलंय इथं काय म्हटलंय समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या आहे काय समान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या आहे म्हणजे त्याच्यात दोन डिस्टन्स जे येते दोन गाड्यांची प्लस आहे ते प्लस आहे प्लस त्याला दोन डिवाइड करून म्हणजे अर्ध भाग होऊन जाईल ठीक आहे म्हणजे ते अर्धी समान समान देऊन देऊ ठीक आहे चला समजा क्वेश्चन बघा समजा क्वेश्चन मध्ये आहे समान लांबीच्या दोन रेल्वे अनुक्रमे ताशी 52 म्हणजे पहिली रेल्वे आहे
तिची किती स्पीड आहे, 52 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे, 52 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे. आणि दुसरी जी ट्रेन आहे त्याची किती आहे, 74 किलोमीटर पर आवर, म्हणजे याची जी स्पीड आहे ती आहे 74 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. हा, वेगाने एकमेकांच्या दिशेने जाताना 54 सेकंदात ओलांडतात. अपोजिट डायरेक्शन स्पीड मायनस 4 मायनस 2 किती, 2. 7 मायनस 2 किती, सॉरी 7 मायनस 5 किती, 2. तर 22 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे. ठीक आहे. 003600 सेकंदामध्ये, तर 54 सेकंदामध्ये किती, किती आहे, 54 आहे, 54. ठीक आहे. किती, क्रॉस मल्टिप्लाय करा, जे आन्सर आहे त्याला 2 भाग द्या, आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन पहा की 960 मीटर लांबीची रेल्वे, एक रेल्वे जी आहे त्या रेल्वेची पहिली तर लांबी दिली आहे तुम्हाला 960 मीटर, आणि याची स्पीड दिली आपल्याला 75 किलोमीटर पर आवरची स्पीड दिली आहे. जाताना रेल्वे 50 सेकंदात ओलांडते. दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे, तर दुसऱ्या गाडीचा वेग आपल्याला दिला आहे 51 किलोमीटर पर आवरची आपल्याला दिला आहे. आणि 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 आपल्याला याच्यात डिस्टन्स काढायचं आहे, सॉरी लंबाई काढायची आहे ट्रेनची. 51 किलोमीटर पर असल्यास व गाड्या एकमेकांच्या दिशांना धावत असल्या, एकमेकांच्या दिशेने धावत आहे, एकमेकांच्या दिशेने, म्हणजे ही जी ट्रेन आहे ही अशी नाही धावत आहे, ही ट्रेन धावत आहे अशी, ही अशी चालली, हे चालली अशी. हिची लंबाई आपल्याला माहित नाही आणि हिची स्पीड किती दिली आहे, हिची स्पीड दिली आहे 51 किलोमीटर पर आवर. आणि अपोजिट डायरेक्शन आपण काय करतो, स्पीड प्लस करतो, म्हणजे 75 प्लस 51, 5 आणि 1 6 झाले, 7 5 12, म्हणजे 126 किलोमीटर पर आवर. 126 किलोमीटरवर 3 झिरो लावले आणि हे 3600 सेकंदामध्ये ओलांडते. तर 50 सेकंदात किती, तर 50 सेकंदात किती ओलांडेल. ठीक आहे. करा क्रॉस मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा, जे आन्सर येईल त्या आन्सर मधून, सपोज एक आन्सर आला त्याच्यामधून हे 960 जे आहे 960 मीटर मायनस करा. 960 जर मायनस केलं तुम्हाला दुसऱ्या ट्रेनचं काय भेटून जाईल, आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. चला समोरचा क्वेश्चन पहा. प्रकार 11 आला, प्रकार 11 आला. चला बघून घेऊ आपण याच्यातले क्वेश्चन काही. व्हिडिओ लंबा होत आहे, काही प्रॉब्लेम नाही, बघा तुम्ही. आज आपण आपल्या ट्रेन या चॅप्टरचा इथं आपण दयन करू. नंतर आपण समोरचा क्वेश्चन होता, समोरचा चॅप्टर जे आहे ते पर्सनॅलिटी वगैरे चालू करू. तर बघा की ताशी 36 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी रेल्वे गाडी जर ताशी 48 किलोमीटर पर आवर वेगाने गेली तर निर्धारित जागेवर 72 मिनिटं लवकर पोहोचते. तर रेल्वेने प्रत्यक्षात कापायचे अंतर किती. बघा कसं असते ना, आपण एक कन्सेप्ट बघू. कन्सेप्ट काय असते बघा, जर सपोज जर सपोज जर सपोज चला क्वेश्चन बघू डायरेक्ट. की बघा ताशी 36 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी रेल्वे गाडी जर ताशी 48 किलोमीटर पर आवर वेगाने गेली, जर 36 किलोमीटर परच्या 36 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं जर गेली गाडी, 36 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं जर गाडी गेली, तर गाडी काय होते, तर गाडी टायमावर पोहोचते. काय म्हटलं बा, 36 किलोमीटर पर आवरच्या वेगाने जाणारी रेल्वे गाडी जर ताशी 48 किलोमीटर पर आवर वेगाने गेली तर निर्धारित जागेवर 72 मिनिटं लवकर पोहोचते. म्हणजे 36 किलोमीटर पर आवरच्या वेगाने गेली तर टायमावर पोहोचते. टायमावर म्हणजे बघ टी वर टायमावर पोहोचते. आणि तेच जर आता स्पीड वाढवली तिनं, स्पीड वाढवून किती केली, 48 केली, तर 48 केली म्हणजे टायमाच्या पहिले पोहोचल. टायमाच्या म्हणजे टाइम आपला टी आहे त्याच्या पहिले 72 मिनिटं पहिले पोहोचल. 72 मिनिटं लवकर पोहोचते म्हणते, लवकर पोहोचते. ठीक आहे. तर रेल्वेने प्रत्यक्षात कापायचे अंतर किती, हे समजलं का पा. जर 36 ची स्पीड असेल तर 36 च्या स्पीडनं टायमावर पोहोचते, पण स्पीड वाढवली म्हणजे 48 ची स्पीड केली, स्पीड वाढली तर टायमाच्या लवकर पोहोचते, 72 मिनिटात पहिले पोहोचते. तर आपल्याला ट्रेनला प्रत्यक्षात कापायचे अंतर काढायचे आहे. तर याला आपण सॉल्व्ह करू शकतो. 12 त्रिक 36, 12 चौक 48, म्हणजे इथे किती राहिलं, 3t इक्वल्स टू 4t मायनस 4 गुणिला किती, 72. ठीक आहे. नंतर इथं 4t मायनस 4 गुणिला 2 किती, 8, 7 चौक किती, 28. आता हे 288 जर इकडे आले तर काय होईल, मायनसचे प्लस, 288 भागीला हे 4t मायनस 3t म्हणजे किती, 1t. टी ची व्हॅल्यू किती आली, 288. आता ही टी ची व्हॅल्यू आली, आपल्याला टी पाहिजे का, नाही, आपल्याला पाहिजे डिस्टन्स. तर डिस्टन्स पाहिजे तर काय करायचं, कोणती पण एक व्हॅल्यू उचलायची, मी ही उचलतो. इथे लिहिलं मी 36 आणि टी ची व्हॅल्यू किती आहे, 288. याला द्यायचा 60 न भाग, याला काय करायचं, 60 न भाग द्यायचा. तर 6 6 36 आणि 6 10 60, आणि किती, 288 गुणिला 6, 6 6 36, 6 7 42, 6 9 48, 48 8 4 4, 48 आणि 4, 48 आणि 4 किती, 52, 52 चे 2 हातचे आले 5,
साइन 2 12, 12 आणि 5 17 आणि भागीला किती आहे 10, तर म्हणजे 172.8 किलोमीटर त्यांना अंतर कापायचे आहे. समजा क्वेश्चन पहा, ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 100 किलोमीटर पर आवर वेगाने गेली, जर 60 किलोमीटर पर आवर वेगाने गेली तर टायमावर पोहोचते. जर तिने स्पीड वाढवून 100 ची केली तर काय होईल, ती टायमाच्या निर्धारित जागेवर 96 मिनिटं लवकर पोहोचते. स्पीड वाढली तर 96 मिनिटं लवकर पोहोचते. 96 मिनिटं लवकर पोहोचते. ठीक आहे, तर गाडीने कापायचे अंतर किती, तर गाडीने कापायचे अंतर किती पहा. आपण याला सॉल्व्ह करू. 0 0 काढला, बे त्रिक 6, बे पंचे 10, हा झाला किती 3t इक्वल्स टू किती 5t मायनस 5 गुणिला 96. 5 गुणिला 96 किती होईल 5t मायनस 5 गुणिला 96 28 96 480 होऊन जाईल. ठीक आहे, आणि हा 3t 480 केला काय होईल प्लस होईल 480 इक्वल्स टू किती 5t मायनस 3t डायरेक्टली होईल 2t. डायरेक्टली मी टी ची व्हॅल्यू किती 48 किती 24 म्हणजे 240 ही झाली टी ची व्हॅल्यू. जर मी ही टी ची व्हॅल्यू इथे पुटअप केली 60 इंटू टी ची व्हॅल्यू किती 240, याला मी 60 भाग देत आहे कारण 60 भाग आपल्याला काय करायचं आहे, याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये अंतरमध्ये डिस्टन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. 60 आणि 60 कॅन्सल तर आपला आन्सर किती येईल 240 किलोमीटर. 240 किलोमीटर आपल्याला अंतर चालायचं आहे. त्या ट्रेनला 240 किलोमीटर अंतर चालायचं होतं. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन त्याच प्रकारे एक रेल्वे ताशी 63 किलोमीटर पर आवर वेगाने जाण्याऐवजी म्हणजे 63 किलोमीटर पर आवर वेगाने गेली तर ती टायमावर पोहोचते. पण ती त्याच्याऐवजी तिने स्पीड कमी केली. स्पीड कमी केलं तर काय होईल टाइम जास्त लागेल. 35 किलोमीटर पर आवर वेगाने गेली, यामुळे निर्धारित जागेवर 90 मिनिटं उशिरा पोहोचते. 90 मिनिटं उशिरा म्हणजे टी टाइम तर लागला सोबत तिला 90 मिनिटं हा टाइम सुद्धा लागला. ठीक आहे, तर गाडीला किती किलोमीटर अंतर कापायचे होते, तर याला आपण कापू शकतो 7 5 35 7 9 63 म्हणजे हा झाला किती 9t इक्वल्स टू 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5t प्लस 9 5 पंचा 450. 5t जर इकडे गेला किती होऊन जाईल 9 मायनस 5 4t इक्वल्स टू किती 450. t इक्वल्स टू किती होऊन जाईल t इक्वल्स टू 4 1 4 4 1 4 4 2 8 .425 112.5. आणि हेच जर मी इथे व्हॅल्यू पुटअप केली तर 63 इंटू टी ची व्हॅल्यू किती 112.5 भागेला किती 60. याला जर आपण सॉल्व्ह केला 3 2 6 आणि हा 0 3 2 6 3 एकम 3 आणि पुन्हा याला जर आपण केलं इथं आपण 21 गुणिला 112.5 लिहिले भागीला 2 गुणिला 10 लिहिले बे आणि 10.5 लिहिले. याला पुन्हा आपण 10 ने भाग दिला तर 1.05 इंटू 112.5 यांचा मल्टिप्लाय केला तर आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन बघा. समोरचा क्वेश्चन तसाच आहे. एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर पर आवर 60 किलोमीटर पर आवर म्हणजे गेल्यास निर्धारित जागेवर पोहोचते. ओके, तसं नाही बघा. एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास 60 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 60 मिनिटं उशिरा पोहोचते. उशिरा म्हणजे टी प्लस 10 लागते, तिला टाइम प्लस 10 मिनिटं लागते इक्वल्स टू 100 किलोमीटर पर आवर 100 किलोमीटर पर आवरच्या वेगाने गेल्यास 10 मिनिटं लवकर 10 मिनिटं लवकर म्हणजे टायमाच्या 10 मिनिटं पहिले 10 मिनिटं मायनस केले लवकर पोहोचते. तर गाडीने कापलेलं अंतर किती 0 0 कॅन्सल. ठीक आहे, बे त्रिक 6 बे पंचे 10 3t प्लस 10 त्रिक 30 इक्वल्स टू 5t मायनस किती 50. मायनस 50 जर इकडे काय होईल प्लस 50 50 आणि 30 80 झाले आणि 5t आणि 3t काय होईल मायनस म्हणजे 2t आणि t म्हणजे किती होईल 40. ठीक आहे, t म्हणजे किती झाले 40, टी किती झाले 40. ही टी ची आपल्याला पुटअप करायची आहे कुठे कोणत्याही पण एका इक्वेशन मध्ये मी इथे पुटअप करतो. तर हे होईल 60 इंटू टी प्लस 10 भागीला 60. 60 कॅन्सल होऊन जाईल. टी ची व्हॅल्यू किती आहे 40 40 आणि 10 म्हणजे किती 40 प्लस 10 50. तर 50 आन्सर होऊन जाईल. 50 किलोमीटर अंतर कापायचे होते. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन बघा. तो पण त्याच प्रकारे की एक रेल्वे ताशी 70 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 20 मिनिटं उशिरा पोहोचते. उशिरा म्हणजे टाइम तर लागते प्लस सोबत 20 मिनिटं अजून लागते. बरोबर. तीच गाडी जर 90 किलोमीटर पर आवर 90च्या स्पीडने गेली तर
तर निर्धारित जागेवर 20 मिनिटं लवकर पोहोचते. लवकर म्हणजे टायमाच्या 20 मिनिटं लवकर पोहोचते. -20 0 0 कॅन्सल केलं आपण. 7t = 7 दुनी 14 बरोबर 9t - 9 दुनी 18 180. ठीक आहे. 180 केल्यावर काय होईल प्लस होईल तर 140 प्लस 180 आणि हे 9t - 7t 9t - 7t म्हणजे 2t आणि हे 0 8 × 12 2 कॅरी 1 आणि 3 320 आणि t = किती होऊन जाईल? t म्हणजे 16 160 t ची किती झाली 160. ही टी व्हॅल्यू आपण कुठं करू शकतो? मी सपोज इथे पुटअप करतो. तर 90 इंटू टी ची व्हॅल्यू किती आता 160. 160 मायनस किती 20 भागीला किती 60 0 0 कॅन्सल बे बे 3 दुने 6 3 त्रिक 9 आणि 3 गुणिला 160 मायनस 120 सॉरी 160 मायनस 20 म्हणजे किती 140 आणि भागीला किती 2 बे एक बे बे 70 140 आणि 7 21 म्हणजे 210 किलोमीटर 210 किलोमीटर चालायचं. ठीक आहे. तर ठीक आहे आपण इथे आपला ट्रेन हा चॅप्टर समाप्त करू आणि समोर आपण बघू पर्सेंटेजचा चॅप्टर. तर इथे आपण आपले 3 पार्ट बघितले आपण ट्रेनचे 3 टप्प्यामध्ये आपण हा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. तर बघा एन्जॉय करा समजून घ्या आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि अभ्यास करा. धन्यवाद.